बलेटेड हैप्पी बर्थडे साहब। नमस्कार। करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबेजोगाई शहर तालुका यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय गरज ओळखून आरोग्य विभागाच्या वतीने लोखंडी सावरगाव येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय वास्तूचे आज लोकार्पण होत आहे। माननीय राजेश भैया टोपे साहेब, मंत्री सार्वजनिक विभाग व कुटुंब कल्याण, हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत। माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। माननीय धनंजय मुंडे साहेब, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। मान्यवर सर्वप्रथम नगरकरीचे पूजन करतील। मान्यवर सर्वप्रथम नगरकरीचे पूजन करतील। मॅडम थोडं थांबा, आवाज साहेब, आपण आपला अनम्यूट काढा पाहिजे। भैयासाहेब, आम्ही सर्व एकत्रित आलो तथा आपल्या ऑनलाईन आपल्या हस्ते आपल्या या अंबाजोगाईतल्या लोखंडीच्या ठिकाणी जे 1000 खाटाचं हॉस्पिटल आहे, ज्याला आता आपण कोविडमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, कोविड सेंटरच्यासाठी, त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे अशी आमची या ठिकाणी विनंती। इथं आदरणीय प्रकारचा ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी आहेत, माननीय संजय भाऊ गौंड आहेत, अंबानगरीचे नगराध्यक्ष आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, CS आहेत, सर्व अधिकारी वर्ग पण आहे, SRTचे टीम पण आलेले आहेत आणि अनेक मान्यवर या परिसरातले पण इथे उपस्थित आहेत। तर मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं राज्याच्या माननीय आरोग्यमंत्री भैयासाहेब टोपे यांना विनंती करतो की आपण या लोखंडीच्या अतिशय महत्त्वाकांक्षी 1000 खाटाच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्याची मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। माननीय पालकमंत्री बीड धनंजय मुंडे साहेब, आमचे मित्र आणि त्याचबरोबर विधिमंडळातील सहकारी सौदी साहेब, त्याचबरोबर संजयजी दौंड, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सौ शिरसाटताई आणि नगराध्यक्ष अंबाजोगाई, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्याजवळ काही यादी आलेली नाही, आता जे सर्व बोलले तेच मी या ठिकाणी ऐकलं आणि त्या अनुषंगाने उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी वर्ग आणि उपस्थित बंधू भगिनी, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज अतिशय
सातत्याने प्रतिनिधी मला या संदर्भात भेटत होते आणि आपल्याला एक करायचंच होतं म्हणजे अगदी दिवस त्या सोहळ्यामध्ये करायचं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता जसं आपण पालकमंत्री महोदय आणि आपण सगळ्यांनी याला आता कलेक्टर बीड सीओ बीड सगळ्यांनी मिळून आता एक कोविड हॉस्पिटल 1000 बेडचं जे आपण सगळ्यांनी ठरवलंय आणि साधारणपणे माझ्याजवळ जी आता जी एकंदर माहिती आहे ती अतिशय चांगलं हे हॉस्पिटल आहे. त्याच्यात स्त्री रुग्णालय आहे, ऑक्सिजन बेड्स 200 आहेत, सेंट्रल सक्शन 150 आहेत, व्हेंटिलेटर 34 आहेत, आयसीयू बेड्स 25 आहेत रुग्णालयामध्ये. 12 कोटी रुपये त्याला खर्च झालेला आपल्या आरोग्य विभागाच्या वतीनं. त्याचबरोबर वृद्धत्व आरोग्य व मानसिक आधार केंद्र त्या बाबतीत सुद्धा ऑक्सिजन बेड 400 आहेत, सेंट्रल सक्शन 50 आहेत, व्हेंटिलेटर 40 आहेत आणि आयसीयू 50 आहेत. याला सुद्धा आपण एकंदर जो खर्च झालेला आहे तो पण मोठा खर्च आहे. जवळजवळ 10 कोटी 48 लाख रुपये याला खर्च झालेला आहे आणि हे पण आता वृद्धत्व आरोग्य व मानसिक आधार केंद्र कंप्लीट झालेले आहे. नर्सिंग कॉलेज हे जे आहे ते नर्सिंग कॉलेज साधारणपणे 250 आहे आणि त्यालाही 8 कोटी रुपये खर्च झालेला आहे. तर 10 अधिक 8 18 अधिक 12 साधारण 30 कोटी रुपये. म्हणून हे जवळजवळ आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मान्यतेने आता या गोष्टी खर्च झाल्यात आणि आज याचं उद्घाटन करायला मनापासूनचा आनंद आहे. आपण सगळेजण खऱ्या अर्थाने या सगळ्याच नंतर खऱ्या अर्थाने ज्या उद्देशासाठी हे हॉस्पिटल बांधलेले आहे त्या उद्देशाची पूर्ती व्हावी अशी अपेक्षा राहील. दृष्टिकोनातून त्यावेळीच्या कदाचित श्री महोदया विमलताई मुगरा यांनी सुद्धा बराचसा सहभाग यामध्ये घेतला होता त्या काळामध्ये आणि मी पुन्हा उल्लेख करतो की त्यांनी घेतलेला असल्याने त्यांचाही नाव उल्लेख जरूर करेल आणि उपस्थित सगळे जे काही होते आपण सगळ्यांनी त्याचा चांगला उपयोग ज्या ज्या कामासाठी आपण केलेला आहे त्याचा करावा आणि पालकमंत्री महोदयांना माझी विनंती राहील आणि त्याचं साधारणपणे अत्यंत सक्षम करण्यासाठी जे काही तुम्हाला पीपीडीची या SDRF मधून आणि अन्य योजनेतून तुम्हाला काही कमी पडत असेल तर मलाही सांगून मलाही काही करता येत असेल तर जरूर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करूया. पण मला असं वाटतं की हे योजना मोठी वास्तू 30 कोटी रुपयांच्या ती वास्तू मिळून आहे. एवढी छान वास्तू तयार झालेली आहे. त्याला आता पूर्ण क्षमतेने आपल्याला चालवायचंय. त्याला लागणारं मनुष्यबळ, त्याला लागणारे म्हणजे डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, अजून काही इक्विपमेंट कमी पडत असतील तर ते आपण SDRF आणि तुमच्या DPDC द्या. पण आणखी काही कमी पडलं तर आपण जरूर करू असं मी गरुडला आवडून या ठिकाणी सांगेन. मला वाटतं लोखंडी सावरगाव हा भाग अंबाजोगाई आणि या सगळ्या भागाची तालुका अंबाजोगाईमध्ये येतो आणि त्या अनुषंगाने असं वाटतं की त्या सगळ्यांच्या ज्या उद्देश आहे त्या उद्देशाची अशी अपेक्षा राहील. आणि मला असं वाटतं आज मला स्वतःला उपस्थित राहायला मनापासून आनंद वाटला. तर आमची शेड्यूल काही 2-3 मिटिंग होत्या त्या कलेक्टर साहेबांबरोबर एक मिटिंग होत्या आमची वगैरे आणि त्याच्यानंतर रोटरी आणि लायन्स क्लबच्या सुद्धा एक मोठे कार्यक्रम इथे आहे जालना आणि औरंगाबाद मिळून. त्यामुळे अनुभव मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेलो नाही परंतु आपण सगळ्यांनी याचं महत्व लक्षात घेऊन फक्त याचं उद्घाटन आपण करून घेतोय आणि हे सगळं आता आजपासून कार्यान्वित होत आहे. तर मला वाटतं कोविडच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित प्रकारे आपण चांगल्या पद्धतीनं संपूर्ण बीडची आपली यंत्रणा चांगलं काम करते. माझ्याजवळ ज्या काही फिगर्स आहेत जरूर तुम्ही अग्रेसिव्ह टेस्टिंग पण करताय. त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं जे ट्रेसिंगचा रेट आहे तो सुद्धा खूप चांगला आहे. जवळजवळ 24च्या वर 24.65 हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेट आहे आणि त्यामुळे त्याही मानकामध्ये बीड काही कमी नाही. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपला डब्ल्यू रेट तर 36.4च्या दरम्यान खूपच चांगला आहे. काही प्रॉब्लेम नाही. पॉझिटिव्हिटी रेट
जो आहे तो 7.4 आहे, तो निश्चित प्रकारे अत्यंत चांगला आहे. कारण केंद्र शासनाचा ICMR चा सुद्धा उद्देश आहे की 10% खाली असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण 7.4 म्हणजे योग्य पद्धतीने आहे. आता रिकव्हरी रेट अलीकडे तुमचं हे वाढल्यामुळे रिकव्हरी रेट थोडा आता कमी दिसतो, परंतु तो नक्कीच पुढे वाढेल अशी मला खात्री आहे. मला वाटतं प्रिपेअरनेसच्या हद्दीपर्यंत काही कमी नसावं. ज्या काही आवश्यक गोष्टी असतील त्या नक्कीच सगळ्या गोष्टी तिथे आहेत. पालकमंत्री अत्यंत सक्षम आहेत. मला वाटतं की काही त्याच्यात अडचणीचा विषय नसावा. कलेक्टरांनी आणि उत्तम काम केलेलं आहे याची मला माहिती आहे आणि त्यामुळे मला वाटतं की एकंदर सगळं कंट्रोलमध्ये आहे आणि प्रिपेअरनेसच्या हद्दीपर्यंत म्हणजे बेड अवेलेबिलिटी कमी होऊ नये. तुमची जी कोविड केअर सेंटर असेल किंवा DCHC असेल किंवा हॉस्पिटल मेन बेड्स असतील ते कुठेही कमी होऊ नये अशी अपेक्षा जरूर करेल. आणि मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक केअरिंग फ्रेंड्स मुंबई ही एक NGO आहे आणि व मानवलो ही संस्था जी आपल्या अंमलबजावणीचीच आहे. त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं की त्यांनी एक जम्बो केअर सेंटर साठी आपल्या 2 डायलिसिस मशीन्स त्यांनी भेट दिलेल्या आहेत. मला पालकमंत्री महोदयांना विनंती करायची की आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करू आपण त्या बाबतीतला त्यांचे आभारी मानावेत. मी तो त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि मला वाटतं की एकंदर कोरोना परिस्थिती आपण सगळी चांगल्या पद्धतीनं हाताळता आहेतच, पण ती काही अडचण असेल तर 100% तुम्ही आपला शेजारी होऊन आणि बरोबर आपल्या लोकांची पक्की मैत्री होऊन निश्चित प्रकारे तुमच्या बरोबर काही अडचण असेल तर बीडच्या मदतीसाठी आम्ही कायमस्वरूपी आहोतच. काय अडचणीचा विषय नाही. काही असेल अडचण तर शोधून सांगा आणि आपण निश्चित प्रकारे कोरोनावर सुद्धा मात करूच. जरूर हा जो ग्राफ असतो तो थोडा वाढतो, परत प्लॅटो होतो म्हणजे फ्लॅट होतो आणि परत खाली येतो. अशी परिस्थिती आपण सर्वत्र पाहतोय. बीडमध्ये सुद्धा हा पॉझिटिव्हिटी रेट 60% बघून मला खात्री आहे की तो आता निश्चित प्रकारे कमी होईलच अशी मला गॅरंटी आहे. आणि त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा मी लवकर तुमचा संपूर्ण कोरोना ग्राफ हा फ्लॅट व्हावा अशी अपेक्षा करतो. तशा सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं उपस्थितांच्या सर्वांच्या साक्षीनं मी कोविड-19च्या आपलं जे हॉस्पिटल आहे ज्याला साधारणपणे 1000 बेड्स आहेत त्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा केलेल्या कामाचं कौतुक करून आपल्या या वास्तूचं उद्घाटन झालं असं उद्घाटन करण्यासाठी माझी विनंती आहे की आम्ही हा कॅमेरा जो आहे तो कोनशिलेकडे घेतोय. जरा कोनशिलेकडे आपण कोनशिला पाहिली त्यानंतर मग लगेच आपण घोषणा केली की मग ते कोनशिलेचा आपल्याला अनावरण त्या ठिकाणी कॅमेरा आता आपण जो स्क्रीनवर पाहाल ती कोनशिला आपल्याला पाहायला मिळेल. कोनशिला आपण उद्घाटन करा म्हणून सांगितल्यानंतर त्याची घोषणा आपण करावी. आपण पाहिली का कोनशिला पाहिजे नाही आता दिसत नाहीये म्हणजे कुठं मला नाही दिसत आहे. याच्यावरच कॅमेरा आहे. कॅमेरा माझ्या आता आपण इथे आम्ही इकडे थांबतो. जरा आधी खाली घ्या, इकडून खाली घ्या. आपण सांगा दादा मागे कॅमेरा खाली जरा जरा साहेब आपण पाहताय ना. हो बोला मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीला उद्घाटन झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. त्याच्यावर 2 मिनिट आमच्या काही अडचणी आहेत मी आपल्यासमोर मांडतो.
चंद्रकांत मुंडा या आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना या लोखंडीच्या इस्पितळासाठी मंजुरी दिली आणि हे इस्पितळ त्यावेळेस उभं राहिलं. पण मागच्या 5 वर्षात हे इस्पितळ पूर्णपणाने अर्धवट अवस्थेत होतं. मागच्या काळामध्ये लोखंडीचं हे इस्पितळ पूर्णत्वास आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने भैयासाहेब आपण या ठिकाणी सहकार्य केलं आणि जास्तीत जास्त आम्ही जिल्हा नियोजनचा निधी सुद्धा लोखंडीच्या या इस्पितळास पूर्णत्वास नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिला. त्यामुळे आज हे इस्पितळ सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी येणार. आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आदरणीय भैयासाहेबांनी याचं उद्घाटन केलं. मी बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आदरणीय भैयासाहेबांचे मी मनापासून आभार मानतो की आपण वेळेत वेळ काढून या इस्पितळाचं उद्घाटन केलं. आपण मार्गदर्शनही केलं. आजपर्यंत डीपीडीसी असेल किंवा एसडीआरएफ असेल या दोन्हीही निधीचा पूर्ण उपयोग आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी कोविडचा संसर्ग व्हावा यासाठी केला. पण आपण सर्व दूर पाहतोय संबंध जगभरामध्ये ज्या पद्धतीने आता संसर्ग होतोय त्याच्यात आम्हाला असं वाटलं होतं की शेवट होईना पण आपण बीडमध्ये तो संसर्ग कमी करायला यश मिळेल. तसा प्रयत्नही केला, तसं थोडंफार प्रमाणात यशही आलं. पण काही गोष्टी नक्कीच मी जिल्ह्याच्या प्रशासनाचा आणि जिल्ह्याच्या जनतेचं अभिनंदन करतो आणि आभारी म्हणतो की स्पेसिंग रेट असेल महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा एकमेव आहे की जो 24% ट्रेसिंग रेटमध्ये आहे. 1 नंबरवर आहे की एखादा जर संसर्ग झालेला व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आला असे शोधून काढणारा बीड जिल्हा हा नंबर 1 आहे. माझ्या अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं. एवढंच नाही तर त्या पॉझिटिव्हिटीचा रेट आहे तो सुद्धा 7% आहे. म्हणजे तसं पाहिलं तर एकूण महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात कोविडची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये कशी पाहता नक्कीच इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर आपण चांगलं काम केलं असं दिसून येत. पण इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागाची फार मोठी मदत करणार. आम्ही गेल्या काही दिवसापासून कोविडसाठी खर्च करताना जिल्हा नियोजनमध्ये आपल्याला जे अधिकार दिले होते ते सर्व अधिकार वापरून एसडीआरएफचे सर्व निधी वापरून सुद्धा आता मात्र आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या या संसर्गाच्या लढाईमध्ये निधीची कमतरता भासते आहे. मी त्या दिवशी आपल्याकडे आलो होतो 3 दिवसापूर्वी आपण मुंबईमध्ये आपल्या कार्यालयामध्ये आपल्या दालनात त्याची बैठकही घेतली आणि आपल्या विभागाकडे ती वित्त विभागाने फाईल पाठवली. जवळजवळ 35 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी केली. त्यामध्ये तात्काळ आपल्याला जर पाठवून देता आले काही निधी तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला ज्याची कमतरता भासते ती कमतरता भासणार नाही अशी मी जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आरोग्य मंत्र्यांना या ठिकाणी करतो. आज हे लोखंडीचं 100-1000 खाटाचं जे इस्पितळ आहे कुठल्याही इस्पितळाचं उद्घाटन करणं हे आपल्या मनाला पटणारी गोष्ट नाही आहे. सर्वांचं आरोग्य चांगलं व्हावं हीच आपल्या सर्वांची अपेक्षा असते. पण एखाद्याचं आरोग्य जर बिघडलं तर त्याचा अतिशय चांगला विकास सुद्धा त्याच ठिकाणी व्हावा, जवळच व्हावा ही सुद्धा अपेक्षा आपल्या सर्वांची असते. त्याच अपेक्षेनं आज सरकारच्या वतीनं 1000 खाटाचं इस्पितळ या ठिकाणी उभं केलं. त्या इस्पितळाची संबंध माहिती आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व माननीय लोकप्रतिनिधीच्या वतीनं मी आरोग्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण ज्या अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केल्या आहेत मग या कोविडच्या संसर्गाच्या विरोधात लढायच्या असतील किंवा सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या संदर्भात असेल याची आम्ही नक्कीच आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काळजी घेऊ आणि त्या पद्धतीचं अतिशय चांगलं काम त्या बीड जिल्ह्यामध्ये करून दाखवू हेही मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. मुंबईच्या एका एनजीओनी 2 डायलायसिस या ठिकाणी लोखंडी सावरगावच्या आपल्या या इस्पितळाला आज भेट दिली. मी बीड जिल्ह्याच्या वतीनं त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. आणखीन एक विनंती आहे की मानवगाव अंबरगाव व केअरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्या वतीनं आपल्या म्हणजे जे मिळालेलं आहे यांच्या नावाचा उल्लेख करून मी त्यांचं अभिनंदन करतो. अनेक सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात काही छोटे विषय आहेत की जसं आपण पाहिलं की आता माझं जवळ आम्हाला
उपजिल्हा रुग्णालय करणं आवश्यक आहे. आपल्याकडनं ती नसती माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलेली, आता ती मुख्य सचिवांकडे आहे. त्या नसतीच्या संदर्भातही आपल्याला एकूण सर्व राज्याच्या उपजिल्हा रुग्णालयाची ती एकत्रित केलेली नसती आहे. आम्हाला ते माजलगावचं उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या माजलगावची वेगळी नसती तयार करून त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवली आणि आपण जर ती मंजूर करून घेतली तर नक्कीच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठं काम या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये होऊ शकतं. पण ती एक विनंती मी या ठिकाणी आपल्यासमोर करतो. आणि पुन्हा एकदा या लोखंडी सावरगावच्या इस्पितळाच्या 1000 खाटाच्या इस्पितळाच्या उद्घाटनासाठी आपण वेळेत वेळ काढला त्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं, आपला मित्र या नात्यानं मी आपले आभार मानतो आणि आपलं अभिनंदनही करतो. धन्यवाद. बीड जिल्ह्यातील आणखी एक आपल्या काळामध्ये आणखी एक विषय असा आहे की आपल्याच काळामध्ये या 6 महिन्याच्या बीड जिल्ह्याच्या ठिकाणी बीडला 200 खाटाचं नवीन रुग्णालय टेंडर प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस चालू करण्याच्या बाबतीमध्ये आता आपला जो 4, 5, 20 जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामुळे टेंडर प्रोसेस करण्याच्या संदर्भात एक अडचण आहे. ती एक अडचण जर आपण दूर केली तर या 200 खाटाच्या पुढच्या वर्षी आपण याचं उद्घाटन करू शकतो. आणि ती एक फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धी आरोग्य विभागाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होऊ शकते. धन्यवाद भाई सर. आपल्याला काही बोलायचं असेल तर मी आपलं माईक बंद करायचं. धनंजय मुंडे साहेबांनी जे 2 मुद्दे सांगितले, एक म्हणजे प्रकाशदादा चौकीच्या मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय याच्या बाबतीत अत्यंत पॉझिटिव्हली पाठवलेलं आहे आणि त्या बाबतीत महोदय चीफ सेक्रेटरी बरोबर चर्चा करून काही महत्वाच्या फाईल्स क्लिअर करतील, त्याच्यामध्ये ती जाईलच अशी मी सुद्धा काळजी घेईन. मला या निमित्ताने दादा बाजूला बसलेले त्यांना मी सांगू इच्छितो. नंबर 2 आज आपण ते 200 खाटांचं रुग्णालयाच्या संदर्भातला जो काही टेंडर काढायचा आहे तर ते आपण दोघे जण मिळून जरा सन्माननीय फायनान्स मिनिस्टर आणि मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आपण जेणेकरून त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटचाच हा विषय आहे आणि मला असं वाटतं की नवभवनी सांगितल्यानंतर नाही म्हणायचा काही विषय येणार नाही, त्यामुळे तो होईल असं मला विश्वास आहे. आपण दोघं मिळून जाऊ आणि आपण निश्चित प्रकारे करू. धन्यवाद. धन्यवाद. ते कोविडच्या निधीच्या संदर्भात 35 कोटीचे अगदी पद्धतशीरपणाने याबद्दल सुद्धा आम्ही एकदम पॉझिटिव्हली रिमार्क करून 35 चं 37 करून 40 कुर्बानी पाठवून आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही. बीडला जास्तीत जास्त निधी मिळावी अशी अनुभव आमची सगळ्यांची इच्छा असणार आहे. धन्यवाद. काळजी नसावी. धन्यवाद. लोक किती बसले मला त्या कॅमेरा करून दाखवा. लोक किती बसले बरेच लोक आहेत. सर लोकांच्या बाबतीत बीडचा नादच करू नका. बीडचा नादच लोकांच्या बाबतीत करून उद्घाटन असू नसू लोक आहेत. धन्यवाद भाई. आपला आवाज पूर्ण ऐकला सर्वांनी. स्पीकरला कनेक्ट केलं होतं. थँक्यू. त्यानंतर माननीय जिल्हा चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकृष्ण पवार सर्व मान्यवरांचं स्वागत करते.
साठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व आभार अर्पण करते. आभार व्यक्त करत आहोत. मागे द्यायचं. सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. ॲडिशनल कलेक्टर ऑफिसला जाऊ. ॲडिशनल कलेक्टर ऑफिसला जाऊ म्हणून.